पुणे राजगुरुनगर येथे 2 पीडित मुलींवर बलात्कार करून निर्घृण खून करण्यात आला। या घटनेचा निषेध करत कोपरगावात गोसावी समाजाकडून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत तहसीलदारांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं आहे। या प्रकरणी सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करून नराधमांना फाशीची शिक्षा द्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा देखील गोसावी समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे। यावेळी गोसावी समाज आणि सकल आंबेडकरी समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस व्हीजीएनटी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास धनगर, गोसावी समाज तालुकाध्यक्ष तुकाराम कोळेकर, आरपीआयचे दीपक गायकवाड, सकल आंबेडकर समाजाचे अध्यक्ष प्रकाश दुशिंग, शांतीलाल मुळेकर, संतोष मुळेकर, विष्णू इंगळे, अरुण गोसावी, सचिन धुंगदे, भाऊसाहेब मुळेकर, लखन मुळेकर, वसंत कोळेकर, श्याम इंगळे, दीपक मुळेकर, रोहित शिंदे, भैया गाडगे, शिवा मुळेकर, सर्व गोसावी समाज, भटके मुक्त आणि अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस व्हीजीएनटी सेलचे कार्यकर्ते उपस्थित होते। अंबादास धनगर यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त केलं। आज या ठिकाणी भटका समाजातली 2 अल्पवयीन मुली, एक 7 वर्षाची आणि एक 9 वर्षाची, ज्या वेळेस ती घरातून बेपत्ता झाली आणि तिथल्या पोलीस प्रशासन त्यांना त्या मिळून आल्या नाही, म्हणजे किती पोलीस प्रशासन किती ढिसाळ कारभार आहे। त्याच्यानंतर आमच्या समाजाच्या 2 मुली, 2 बालकांना त्या नराधमाने तिथं तिच्यावर अतिप्रसंग करून त्या 9 वर्षाच्या मुलीवर आणि दोघींना पण पाण्याच्या टाकीमध्ये, अर्ध्या टाकीत पाणी होतं, त्या पाण्याच्या टाकीमध्ये त्यांना टाकून मारून टाकलं। तिथं 4 आरोपी होते। त्या पोलीस स्टेशननी, त्या पोलीस निरीक्षकांनी, त्या एसपींनी एकच आरोपी दाखवला, तो प्रपंथित आरोपी दाखवला। हे चाललंय काय? भटक्या समाजावर एवढा अन्याय का? तुमचा एक ठिकाणी तुमची हत्या होती, अख्खा महाराष्ट्र पेटून उठला। आमच्या समाजाने करायचं काय? सरकारने आमच्या समाजाकडे लक्ष द्यायचं नाही का? फक्त तुम्ही त्यांच्या जे प्रस्थापित आहे त्यांच्याकडे लक्ष देतात। सगळं पार डीएसपी, पार पूर्ण महाराष्ट्र शासन तिथं जाऊन थांबलेलं आहे। आज तुम्ही त्या ठिकाणी जो राजगुरुनगरला एसपी सुद्धा तिथं गेला नाही, एकही पुढारी गेला नाही, एकही आमदार गेला नाही, एक खासदार गेला नाही, एक नेता गेला नाही। म्हणजे काय तुम्ही आम्हाला वाऱ्यावर सोडलं काय? आम्ही याचा पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही ते 4 आरोपी सापडल्याशिवाय, आणि त्या सापडले नाही तर आम्ही त्या एसपी, तिथला आयजी आणि तिथला सिनियर पीआय त्याला सस्पेंड केल्याशिवाय राहणार नाही। मी अखिल भारतीय ओबीसी सेवा संघातर्फे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व्हीजीएनटी सेल याच्यातर्फे मी जाहीर निषेध करतो। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।